नागपुर में पुलिस हिरासत से आरोपियों के फरार होने की घटनाएं लगातार बढ़ती जा रही है। हुड़केश्वर थाने के बाद अब गिट्टी खदान पुलिस स्टेशन से भी एक आरोपी पुलिस को चकमा देकर फरार हो गया। हालांकि पुलिस और क्राइम ब्रांच की संयुक्त टीम ने महज 16 घंटे के भीतर आरोपी को दोबारा गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार आरोपी आकाश उर्फ मेंटल मॉरिस विल्सन हत्या के प्रयास समेत कई गंभीर मामलों में वांछित था। पुलिस के मुताबिक पूछताछ के दौरान कागजी कार्रवाई के बीच आरोपी शनिवार तड़के थाने से भाग निकला। सूचना मिलते ही शहर भर में नाकाबंदी की गई और सीसीटीवी व तकनीकी निगरानी की मदद से उसे आनंद टॉकीज इलाके से दोबारा गिरफ्तार कर लिया गया और आगे की कानूनी कार्रवाई जारी है। फिर्यादी सनी चंद्रिकापुरे यांच्यावर पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमध्ये झालेल्या अटेम्प्ट टू मर्डरच्या घटनेमध्ये पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे मुख्य आरोपी आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर 5 ते 7 लोक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्ह्याचा समांतर तपास युनिट क्रमांक 2 गुन्हे शाखा यांचे द्वारे तात्काळ चालू करण्यात आला। त्यामध्ये आरोपी विकी कुमार पंकज महतो वय 21 वर्ष आणि अनिकेत उर्फ अंकित प्रमोद जनबंधू वय 25 वर्ष राहणार दोघं पण गिट्टी खदान हद्दीमधील यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे हस्तांतरित करण्यात आलं। त्यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सन याचा शोध घेऊन त्याला सुद्धा शुक्रवारी तो शस्त्रासह सापडल्यामुळे त्याच्यावर कलम 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करून पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे ताब्यात देण्यात आले। त्यानंतर आरोपी आशिष विल्सन हा तेथून निघून गेला असताना त्याची माहिती जेव्हा युनिट 2 ला मिळाली तेव्हा पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह समांतर तपास लगेच युनिट 2 च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चालू केला आणि त्यामध्ये त्यांना यश येऊन मुख्य आरोपी आशिष विल्सन याला पुन्हा एकदा शनिवारी मुंजे चौक सीताबर्डी हद्दीमधनं ताब्यात घेऊन आणि पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। सदरची संपूर्ण कार्यवाही ही गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी श्री चेतन बोरखेडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन यादव, पोलीस हवलदार सडमाके आणि इतर आमचे कर्मचारी यांच्यासह पोलीस स्टेशन गिट्टी खदानचे तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।